सातारा जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची जी निवडणूक झालेली आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अध्यक्षपदासाठी ज्या उमेदवारानं त्या ठिकाणी त्यांचं नामनिर्देशन पत्र भरलेलं होतं मनीषा योगेश फडतरे उर्फ मनीषा संभाजी भोसले त्यांचं जी निवडणूक झालेली होती ती निवडणूक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला औंध जिल्हा परिषद गटामधून त्या ठिकाणी निवडून आलेली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की यावेळेला नागरिकांचा मागास प्रवर्ग या ठिकाणातून निवडणूक लढवत असताना प्रत्येक उमेदवारानं त्याचं जातीचं प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र जोडणं गरजेचं होतं, परंतु ज्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र नाही त्यांनी त्यांचं जातीचं प्रमाणपत्र समितीकडे वैध करून घेण्यासाठी पाठवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने जर नामनिर्देशन पत्रासोबत जोडली तर ते नामनिर्देशन पत्र वैध होत होतं। अशा अनुषंगाने त्यांनी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये त्यांचं नागरिकांचा मागास प्रवर्ग कुणबी या जातीचं प्रमाणपत्र जोडलं नामनिर्देशन पत्रासोबत आणि त्यांनी ती निवडणूक लढवलेली होती आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सातारा यांच्याकडे ते प्रमाणपत्र वैधतेसाठी पाठवण्यात आले होते। ते त्या ठिकाणी प्रलंबित असताना त्या प्रकरणामध्ये 2 जणांनी प्रामुख्याने तक्रारी दिल्या। एक ओंकार भोसले नावाचे सदग्रस्त आहेत, त्यांनी एक तक्रार दिली की या कुणबी जातीमधून येत नाहीत, त्याच्यामुळं त्यांचं जातीचं प्रमाणपत्र अवैध करावं आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी। आणि दुसरी जी तक्रार प्रामुख्याने त्याच्यामध्ये देण्यात आलेली होती की त्यांच्या विरोधामध्ये ज्यांनी निवडणूक लढवली अशा भारती अंकुश गोरे यांनी एक त्या ठिकाणी तक्रार दिली होती की यांचं जातीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी वैध करण्यात येऊ नये। त्या अनुषंगाने वेगवेगळ्या सुनावण्या झाल्या, दक्षता पथकानं त्या ठिकाणी अहवाल दिला समितीच्या आणि वेगवेगळ्या सुनावण्या होऊन वेगवेगळे पुरावे विचारात घेऊन सर्व तक्रारी त्या ठिकाणी फेटाळण्यात आलेल्या आहेत आणि मनीषा संभाजी भोसले उर्फ मनीषा योगेश फडतरे यांचं कुणबी जातीचं जे प्रमाणपत्र आहे ते त्या ठिकाणी सातारा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी वैध केलं। त्याच्यानंतरची जी प्रक्रिया आहे निवडणूक आयोगानं अर्थातच सुरुवातीला 6 महिन्याची मुदत वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी दिलेली होती, परंतु ती मुदत कालच्या अधिवेशनामध्ये वाढवून 1 वर्षापर्यंतची केलेली आहे। सक्षम अधिकाऱ्याकडं ते वैधता प्रमाणपत्र जे आहे ते जमा करण्याची मुदत वाढवण्यात आली होती, परंतु ते मुदतीपूर्व मनीषा योगेश फडतरे यांचं जातीचं प्रमाणपत्र जे आहे ते वैध झाल्यामुळं आम्ही जिल्हाधिकारी महोदय सातारा त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा निवडणूक आयोग तसेच तहसीलदार आणि इतर सक्षम अधिकाऱ्यांना देखील झालेलं ते वैध प्रमाणपत्र आहे ते त्या ठिकाणी जमा केलेलं आहे। एकंदरीत त्यांचं कुणबी जातीचं प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र सातारा यांनी त्या ठिकाणी वैध केलेलं आहे। आता सध्या प्रकरणामध्ये ज्यावेळेला आपण बघू कागदपत्र मी पर्टिक्युलरली हे प्रकरण चालवलेलं असल्याकारणानं मी लिमिटेड या प्रकरणापुरतं त्या ठिकाणी बोलू शकतो की हे प्रकरणामध्ये आलेले पुरावे असतील तर त्या अनुषंगाने मी त्या ठिकाणी बाजू मांडली आणि समितीनं ते सगळं विचार करून आमची बाजू न्यायाची समितीला वाटली आणि समितीनं तो विचार करून त्या ठिकाणी ते प्रमाणपत्र वैध केले। त्या बाबतीतची काही कागदपत्र आहेत का आपल्याला? प्रमाणपत्रच बाजत आम्ही त्या ठिकाणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून घेतलं आणि ते सक्षम अधिकाऱ्याकडे 6 महिन्याच्या आत अगोदर द्यायची मुदत होती, परंतु ती 1 वर्ष वाढवलेली आहे। म्हणजे आणखीन 6 महिन्याच्या आत जरी आम्ही वैधता प्रमाणपत्र त्या ठिकाणी सक्षम अधिकाऱ्याकडे दिलं तरी त्या ठिकाणी चाललं असतं, परंतु आमचं वैधता प्रमाणपत्र मिळालं त्याच्यामुळे आम्ही ते जमाही करून टाकलं। त्या अनुषंगानं आवश्यक असल्यास आम्ही ते त्या ठिकाणी देऊन येतो। आता पुढची काय प्रोसेस? तर पुढची काय नाही, आता काय होतं ना ह्याच्यामध्ये जो सदस्य मुदतीमध्ये वैधता प्रमाणपत्र जमा करणार नाही त्याचं त्या ठिकाणी भूतलक्षी प्रभावानं सदस्यत्व जे आहे ते रद्द होतं। म्हणजे त्या मुदतीच्या आत जो देणार नाही त्याचं डिस्क्वालिफिकेशन येणार होतं, परंतु आमच्या मुदतीच्या आतच व्हॅलिडिटी झाल्यामुळं प्रामुख्यानं कुणबी जातीचं त्या ठिकाणी प्रमाणपत्र वैध झालेलं असल्यामुळं त्या ठिकाणी आमच्यावरती आता डिस्क्वालिफिकेशनचा काही विषय त्या ठिकाणी यायचं काही कारण नाही आणि आम्ही त्या ठिकाणी ते प्रमाणपत्र जमा करून टाकलं। विषय घेऊ प्रामुख्यानं करू चालू। आपल्या सर्वांना परिचित आहे की सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक त्या ठिकाणी 20/3/2026 रोजी सातारा जिल्हाधिकारी यांनी त्या ठिकाणी कंडक्ट केली। त्या जिल्हा परिषदेची जी निवडणूक होती त्या निवडणुकीची पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांनी त्या ठिकाणी काम पाहिलं। ती निवडणूक झाल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे आरोप प्रत्यारोप झाले आणि त्या अनुषंगानं झालेली निवडणूक योग्य की अयोग्य ते ठरवण्याचा अधिकार विभागीय आयुक्त यांना आहे
विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये त्या ठिकाणी चौघांच्या वतीने म्हणजेच मनीषा फडतरे, अनिल देसाई, संदीप मांडवे आणि उपाध्यक्ष पदासाठी आमच्याकडून ज्यांनी निवडणूक लढवली होती माझ्या असेल त्या चौघांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जिल्हा परिषद अधिनियमान्वये तक्रार आम्ही दाखल केली होती. साधारणतः ती तक्रार जर विचारात घेतली तर आपण 1/4/2026 रोजी माननीय विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये ती तक्रार दाखल केलेली आहे. तदनंतर वेगवेगळ्या त्याच्यामध्ये सुनावण्या झाल्या आणि अंतिम सुनावणी जर आपण विचारात घेतली त्या प्रकरणामधून ती 1/6/2026 रोजी झालेली. त्याच्यामध्ये असं त्या ठिकाणी रोजनामा झाला, आम्ही सबमिशन केलं दोन्ही पक्षकाराच्या वतीने की सर्व गैरअर्जदारांनी त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं द्यायचं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने गैरअर्जदार विचारात जर घेतले तर प्रिया शिंदे ज्या सध्याच्या विद्यमान जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष जे आहेत ते त्या ठिकाणी एक गैरअर्जदार आहेत. त्याचबरोबर ती पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिलेले जिल्हाधिकारी सातारा हे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पक्षकार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याचबरोबर उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर सदस्य जे त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला निवडून आलेले आहेत, त्यांनी त्या निवडणुकीमध्ये मतदान केलेलं आहे, ते सर्व लोक त्याच्यामध्ये गैरअर्जदार म्हणून पक्षकार आहेत. शेवटची सुनावणी जी झाली 1/6/2026 रोजी, त्या सुनावणीमध्ये सुनावणी अंती असं त्या ठिकाणी ठरलेलं होतं की सर्व गैरअर्जदार यांनी त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं दाखल करायचं आणि म्हणणं आल्यानंतर त्याच्यामध्ये अंतिम सुनावणी जी आहे ती घेण्यात येईल. 1/6/2026 नंतर लास्ट सुनावणी झाल्यानंतर वेळोवेळी विभागीय आयुक्त कार्यालयास त्या ठिकाणी लेखी तोंडी विनंती केली. आज तागायत त्याच्यामध्ये आम्हाला तारीख त्या ठिकाणी देण्यात आलेली नाही. 2 आम्ही त्या ठिकाणी लेखी विनंती करण्यात आलेली आहे. 17/7/2026 रोजी एक अर्ज दिला आणि आम्ही सांगितले की आम्हाला निश्चित अशी सुनावणीची एक संधी देण्यात येईल. त्या अर्जावरती काही आदेश नाही, अद्यापपर्यंत आम्हाला सुनावणीची त्या ठिकाणी नोटीस देण्यात आली नाही आणि सुनावणीची कुठलीही तारीख ठरवण्यात आलेली नाही. त्याच्यानंतर पुन्हा 13/8/2026 रोजी रिमाइंडर म्हणून पुन्हा एक आम्ही ऍप्लिकेशन दिलं की अशाच्या पद्धतीने ही निवडणूक झालेली आहे, आपल्या कार्यालयामध्ये त्या अनुषंगाने आम्ही अर्ज दाखल केलेला आहे. मोजून त्या ठिकाणी 2.5 वर्षाचा फक्त कालावधी त्याच्यामध्ये त्या निवडणुकीच्या अनुषंगाने अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचा त्या ठिकाणी आहे. वेळ वाया जातो. एकंदरीत जर बघितलं 20/3/2026च्या अनुषंगाने 1/4/2026 आम्ही त्या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे आणि अद्यापपर्यंत 13/8/2026 पर्यंत म्हणजे जवळपास 4.5-4.25 महिने जवळपास झालेले आहेत. त्याच्यामध्ये सुनावणी होत नाही आणि प्रामुख्याने ज्या वेळेला त्याच्यामध्ये सर्वांचंच म्हणणं आहे, एक अंतिम युक्तिवाद होऊन त्याच्यावरती निर्णय घेणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणून आम्ही 13/8ला एक शेवटचा आणखीन एक अर्ज दिला की त्याच्यामध्ये आम्हाला सुनावणीची निश्चित अशी तारीख आणि वेळ देण्यात यावी, परंतु अद्यापपर्यंत आम्हाला कमिशनर ऑफिसकडून कोणतीही सुनावणीची अंतिम नोटीस युक्तिवादासाठीची त्या ठिकाणी देण्यात आलेली नाही. त्या अनुषंगानं आम्ही शेवटचा अर्ज दिलेला आहे आणि आमच्या पक्षकाराच्या इन्स्ट्रक्शननुसार आता आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये त्याच्यामध्ये रिटाई करतो की डायरेक्शन देऊन याच्यामध्ये विभागीय आयुक्तांना एक टाइम बाउंड कार्यक्रम द्यावा जेणेकरून त्यांनी त्या वेळेमध्ये त्या प्रकरणामध्ये निर्णय घ्यावा. आम्ही विधिज्ञ म्हणून एकच बघतो की त्यांनी ती वेळेमध्ये त्या ठिकाणी सुनावणी केली आणि आम्ही वेळोवेळी त्यांच्यामध्ये लेखी त्या ठिकाणी अर्ज दिलेले आहे. अर्थात त्यांना वेगवेगळी कामं असू शकतात, परंतु हेही काम आमच्या दृष्टिकोनातून तेवढंच महत्त्वाचं आहे. पर्टिक्युलरली सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्याच्यामध्ये झालेले जे व्हायलेशन ऑफ रूल जे आहेत निवडणुकीचे ते जर बघितलं तर तुम्ही कम्पेअर जरी करून बघितलं की महाराष्ट्रामध्ये मला वाटतं त्यावेळेला 12 जिल्हा परिषदेच्या त्या ठिकाणी निवडणूक झाली. 12 जिल्हा परिषदेमध्ये 11 जिल्हा परिषदेचा जर तुम्ही कार्यक्रम बघितला आणि सातारा जिल्हा परिषदेचा जर कार्यक्रम तुम्ही बघितला तो विषय तर वेगळाच आहे. 2 सदस्याला त्या ठिकाणी उचलून नेलं, त्यांना मतदान करून दिलं नाही वगैरे वगैरे, काही पक्ष त्या ठिकाणी काही सदस्य त्या ठिकाणी डिफीट झाले वगैरे, तो विषय वेगळा. परंतु निवडणुकीचे जे नियम आहेत त्या नियमानुसार 11 जिल्हा परिषदेचा जर कार्यक्रम बघितला तुम्ही आणि सातारा जिल्हा परिषदेचा जर कार्यक्रम बघितला तर त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक तुम्हाला दिसून येतो. प्रामुख्याने आम्ही तेच मागितलं की नियमांचं व्हायलेशन करून घेतलेली ही निवडणूक आहे. आवश्यक असलेला वेळ नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी दिलेला नाही. स्क्रुटिनी जी आहे ती चुकीच्या पद्धतीने नामनिर्देशन पत्राची झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये तसेच 2 सदस्याला त्या ठिकाणी मतदान करू दिलेले नाही. त्या अनुषंगानं त्यांच्या तक्रारी जवळपास वेगवेगळ्या न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत, त्या ठिकाणी चालू आहेत आणि आम्ही सक्षम अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयापुढे गेलेलो आहोत. परंतु त्याच्यात सुनावणीची जर तारीख दिली याच्यामध्ये जर वेळ गेला तर ती इन्फ्रक्च्युअस होईल. आमच्या पुढे दुसरा कुठला पर्याय नाही म्हणून आम्ही आता उच्च न्यायालयात जाण्याची त्या ठिकाणी तयारी करत आहोत आणि आम्ही उच्च न्यायालयात जाऊ.
आमच्या पक्षकारांना असं वाटतं की उच्च न्यायालयात तरी आम्हाला न्याय देईल आणि टाइम बाउंड कार्यक्रम जर त्या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयाला आला तर त्या ठिकाणी मुदतीमध्ये ते त्या ठिकाणी डिसाईड होईल असं आमचा अपेक्षा आहे. अंतिमता असं म्हणले की सगळ्या पक्षकारांनी त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं द्यावं आणि सुनावणीची अंतिम तारीख युक्तिवादाची 1 महिन्यानंतर तुम्हाला देण्यात येईल अशा पद्धतीचा त्या ठिकाणी रोजनामा झाला. त्याच्यानंतर तो महिनाही संपला. दुसरा महिना संपून पुन्हा 6 त्याच्यामध्ये 15 दिवस जवळपास संपत आले. आपण कालावधी जर विचारात घेतला तारीखच जर सुनावणीची नाही मिळत असेल तर मग पुढे जायचं कसं. त्याच्यामुळे आम्ही सुनावणीची तारीख द्यावी म्हणून त्यांना वारंवार विनंती केलेली आहे आणि आम्ही त्या अनुषंगाने आता उच्च न्यायालयात जातो. तुम्ही जे व्हायोलेशन ऑफ हे म्हटलं मला ते झालं निवडणूक हो. प्रोसेस, परंतु आता न्यायालय कुणीतरी दबावाखाली हे काम करत आहे असं दिसून येते, कारण तुम्हाला अंतिम तारीख मिळत नाही. तुम्ही प्रयत्न करत आहे ह्या कोर्टात त्या कोर्टात सर्वोच्च न्यायालयात जात आहे तुम्ही. नाही, एक बिईंग कॉन्स्टिट्युशियल अथॉरिटी म्हणून आम्हाला त्यांचा रिस्पेक्ट आहे. बिईंग ॲडव्होकेट म्हणून मी ॲट दी मोस्ट एवढं म्हणू शकतो की त्यांना विभागीय आयुक्त म्हणून काम असेल कदाचित, परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या पक्षकाराला न्याय देण्यासाठी मी या ठिकाणी होता. त्याच्यामुळं आमचं देखील काम तेवढंच महत्त्वाचं. आमचं एवढंच म्हणणं आहे की याच्यामध्ये त्वरित वेळ द्यावा. एक आपण अर्धन्यायिक प्रकरण त्या ठिकाणी चालवत असल्यामुळे त्याच्यामुळे तो वेळ देण्याच्या अनुषंगानं आम्ही तोंडी 2-3दा त्या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन विनंती केली मी बिईंग ॲडव्होकेट म्हणून. त्याचबरोबर ती आता लेखी 2 ॲप्लिकेशन रेकॉर्डवरती आहे. आता त्याच्या पुढे जाऊन आम्ही त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही. आमची रेमेडी एकच राहते की सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये या अनुषंगाने याचिका करावी आणि विभागीय आयुक्ताला त्या ठिकाणी एक टाइम बाउंड कार्यक्रम द्यावा की विशेष म्हणजे की संपत आलेली सुनावणी सगळ्याचं म्हणणं आलेलं आहे. त्याच्यामुळे अंतिम युक्तिवाद त्या ठिकाणी ऐकावा त्यांनी त्याच्यावर काय असेल तो त्यांचा निर्णय दिस वे दॅट वे डिसाईड करावा एवढंच आमचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे मी असं आज म्हणणार नाही की त्यांच्यावरती कुठला दबाव. माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांचे बाकीचे विभागीय आयुक्त काय म्हणजे म्हणून जे काही जबाबदारी आहेत त्याच्यापैकीच ही सुद्धा तितकीच महत्वाची. का तर साताऱ्यासारख्या जिल्हा परिषदेची झालेली निवडणूक आहे आणि त्या जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने दाखल केलेली ती तक्रार आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर सुनावणी घेऊन त्यांचा जो काय असेल ते निर्णय द्यावा एवढीच आमची माफक आहे.